ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या C24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. भरमसाठ आलेले लाईट बिल हे तुमचा खिसा खाली करत आहे. प्रत्येक महिन्याचं बिल पाहून डोकं फिरतंय? मग काळजी करू नका, उपाय आहे आमच्याकडे. प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर 1 किलोवॅट पासून गरजेनुसार हवे तितक्या वॅटचे सोलर पॅनल्स, तेही नामांकित ब्रँड्सचे, वारी आणि अदानीमध्ये उपलब्ध. संपूर्ण गॅल्वनाइज स्ट्रक्चर, खात्रीशीर रूफटॉप इन्स्टॉलेशन, विक्रीनंतरची जबाबदार सेवा, हे आहे आमचं वचन. वाढलेल्या लाईट बिलाला पर्याय म्हणून आम्ही हे सेवा सुरू करत आहोत. लहान व्यावसायिक असो वा निवासी किंवा मोठा व्यावसायिक सोलर प्रोजेक्ट, कर्ज सुविधा उपलब्ध. सर्व राष्ट्रीयकृत बँका, श्रीराम फायनान्स, बजाज फायनान्स. पत्ता BST कॉम्प्लेक्स, मालपाणी लॉन्सच्या समोर, शेतकी संघाच्या पेट्रोल पंपा शेजारी. मोबाईल 74 98 06 92 08 व 92 84 40 18 40. प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर. लाईट बिल कमी करा, भविष्य उजळवा. आपण राज्यघटना आणि संत परंपरेचा, मानवतेचा विचार जपणारे आहोत. पक्ष बदलून उड्या मारल्या असत्या तर आपणही मंत्री झालो असतो, परंतु आपण असं कधीही केलं नाही. 40 वर्ष तालुका जपला, शांतता सुव्यवस्था राखत विकास केला. मात्र मागील 1 वर्षांमध्ये शहरामध्ये गुंडगिरी, दादागिरी वाढली आहे. टोल वसुली भरून अंमली पदार्थ संगमनेरमध्ये येत आहेत. हे सगळं थांबवण्यासाठी संगमनेरकर म्हणून सर्वांनी संगमनेर सेवा समितीच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहा, असं आवाहन वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केलंय. संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जोरवे नाका, चैतन्यनगर, बागवानपुरा इथे झालेल्या विविध सभांमध्ये ते बोलत होते. तर यावेळी व्यासपीठावरती माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, उत्कर्षाताई रुपवते, अजिज ओहरा, विश्वासराव मुतडक तसेच डॉक्टर अनुराधा सातपुते, लाला पठाण, इसाहक खान पठाण यांच्यासह सेवा समितीचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणालेत की ही निवडणूक शहर आणि तालुक्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक चुकीच्या गोष्टी घडल्या आहेत. भाजप सत्तेसाठी काहीही करत आहे. धर्माचा आणि पैशांचा वापर, याचबरोबर विविध फंडे वापरले जात आहेत. महाराष्ट्रानं बिहारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काय झालं हे सर्वांनी पाहिलं आहे. आपल्याला संगमनेरचा किल्ला हा अधिकच मजबूत करायचा आहे. मी 40 वर्ष तालुक्याचे प्रतिनिधित्व केलं आहे. कधीही भेदभाव केला नाही. सर्व समाजाला बरोबर घेतलं, अगदी विरोधकांना देखील बरोबर घेतलं. मात्र मागील 1 वर्षभरापासून संगमनेर शहरामध्ये गुंडगिरी, काळे धंदे वाढले आहेत. अंमली पदार्थांची तस्करी वाढली आहे. ड्रग्ज, नशेच्या गोळ्या मिळत आहेत. हे सर्व टोल भरून संगमनेरमध्ये येत आहे. हे सर्व आता ओळखा. दरम्यान यावेळी सत्यजित तांबे यांनी म्हटलंय की लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आपण निधी आणला आणि विकासाची कामं केली आहेत. जो निधी आपण आणला तो खुलेआम सांगतो. दुसऱ्याच्या निधीवरती कधीही हक्क सांगत नाही. यंग नॅशनल ग्राउंडसाठी 1 कोटी रुपयांचा निधी मिळवला, कामाचं भूमिपूजन केलं. मात्र मला श्रेय मिळू नये म्हणून लोकांनी स्थगिती आणली. पुढील आठवड्यामध्ये या कामाला सुरुवात करून अत्यंत आदर्शवत क्रीडा संकुल आपण सुरू करणार आहोत. चांगलं काम करताना अजिबात घाबरायचं नाही. सेवा समिती ही सर्वांसाठी कायम असणार आहे. पुढील काळामध्ये आदर्शवत संगमनेर शहर बनवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असं त्यांनी म्हटलं. तर माजी आमदार तांबे यांनी म्हटलं की खोटे बोल पण रेटून बोल ही विरोधकांची पद्धत आहे. त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. त्यांना जाब विचारा, सामाजिक कामामध्ये त्यांचं योगदान विचारा, असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी विविध वक्त्यांनी आपली मनोगतं व्यक्त केली आहेत. या सर्व सभांना नागरिकांची आणि युवकांची मोठी गर्दी होती. डॉक्टर मैथिली तांबे या उच्च विद्या विभूषित आहेत. सर्व उमेदवार सर्वसामान्य जनतेसाठी लढणारे आणि धडपडणारे आहेत. मात्र काही लोकांनी मत विभाजन करण्यासाठी उमेदवार उभे केले आहेत. त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. त्यांचे मित्र तपासा. संगमनेर शहराच्या विकासासाठी आणि वैभवासाठी सर्वांनी एकमतानं संगमनेर सेवा समितीच्या पाठीशी उभे राहा, असं आवाहन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलंय. नगरपालिकेसाठी मतदान आपल्या सर्वांना करायचं आहे आणि हे आपण संगमनेर सेवा समितीला सिंहाच्या चिन्हाला करावं ही विनंती करण्याकरता आम्ही आलोय. बारामतीचे पाहुणे सुद्धा इथे प्रचारासाठी आले. सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या सगळ्यांसाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची ठरणार आहे. 1 वर्षापूर्वी विधानसभेमध्ये वेगळा निर्णय झाला, वेगळ्या गोष्टी घडल्या. त्या फक्त संगमनेरला घडल्या अशा नाही, अनेक पद्धतीच्या चुकीच्या गोष्टीचा वापर करून भारतीय जनता पक्ष हे सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करत असतं. ते आपण पाहिलं, महाराष्ट्रात पाहिले.
त्यांनी ज्या पद्धतीनं ती सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केलाय, आपण बिहारमध्ये सुद्धा असंच पाहिले की काय फार निरोगी पद्धतीनं नसतं. हे सत्ता मिळवण्याकरता काही करण्याची पद्धत भारतीय जनता पक्षाची आहे. ती सत्ता धर्माचा वापर करतील, पैशाचा वापर करतील, त्याच्यातून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न ते करतायत. आपण आपली काळजी घ्यावी लागणार आहे. पहिलं संगमनेरची आपला गड आहे, संगमनेर आपला किल्ला आहे, तो पहिला मजबूत करण्याचं काम तुम्हाला आम्हाला सगळ्यांना करायचं. वर्षभरामध्ये काय पाहिलं आपण? वर्षभरामध्ये नवीन आमदार झाले. आमदार होऊन त्यांनी काय केलं? खरं जो आमदार होतो, मी 40 वर्ष आमदार राहिलो, मी कधी समाजामध्ये भेद करण्याचा प्रयत्न केला नाही. एवढंच नाही, दुसऱ्या पक्षाला सुद्धा वेगळं समजलं नाही. ते सुद्धा माझी जनता आहे, त्यांच्याकरता सुद्धा आपण काम करीत राहिलो, तुम्हाला सगळ्यांकरता काम करीत राहिलो. आता यांना सोपा उपाय शोधता येते. धर्माचं राजकारण करायचं म्हणजे काम करण्याची गरजच नाही असं त्यांना वाटतं. भेद करण्याचा प्रयत्न चाललाय, माणसामध्ये भेद, समाजामध्ये भेद, हे सगळं चुकीचं चाललेलं आहे. आपल्याला संगमनेर एक, सर्व जाती धर्म पंथ काही असो, आम्ही एक आहोत हे सांगण्याचं काम आपल्या सगळ्यांना करावं लागणार आहे. काय पाहिलं वर्षभरामध्ये? गुंड वाढले जातात. गुंडगिरी करायला सुरुवात झालेली आहे. काळे धंदे जोरात सुरू झालेले आहेत. अंमली पदार्थाचा वावर वाढलेला आहे. ड्रग्ज हा प्रकार आलाय. कोणी इंजेक्शन विकतय, कोणी गोळ्या विकतय. हे कुठून आलं, का आलं, कसं आलं? टोल नाका चालू झाला, एक नवा टोल भरावा लागत तिथं. रस्त्याचं काम टोल भरा, कोणतं काम निघालं टोल भरा. असा टोल भरून हे सगळे अंमली पदार्थ संगमनेरमध्ये येऊ घातलेले, लक्षात ठेवा. हे सगळं येतं, आपोआप येत नाही. सगळं संगमनेर खराब करायचं, तालुका खराब करायचा, पैसा कसा मिळवतो असा प्रयत्न चाललेला आपल्याला दिसतो. आपल्याला काळजी आपल्या संगमनेरची घ्यावं लागणार आहे. आपला किल्ला आहे हा मजबूत करावा लागणार आहे. आणि म्हणून ही निवडणूक खूप महत्वाची आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. अत्यंत महत्वाची निवडणूक या निमित्तानं आहे. आपण समितीच्या नावावर इलेक्शन करतोय. आपण पाहिलं असेल की डॉक्टर तांबेंना, म्हणजे मी आमदार झाल्यानंतर पहिले 5 वर्ष जरा गोंधळाचे गेले नगरपालिकेत. ते दुरुस्त करण्याकरता 91 साली डॉक्टर तांबे यांच्या नेतृत्वाखाली आपण निवडणूक एकत्र पद्धतीने लढवली, पंजाच्या चिन्हावर लढवली. खूप मंडळी निवडून आली आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने दिशा, त्यावेळेस सुद्धा काही विरोधक आले होते, परंतु आपली सगळी मूठ एवढी जबरदस्त एकत्र होतो आपण, हा शहर अत्यंत सुंदर पद्धतीने चालवण्याचं काम डॉक्टर सुनील तांबे यांनी केलं. दिशा घालून दिली. तर दुर्गाताईपर्यंत नगराध्यक्ष अनेक झाले, उपनगराध्यक्ष झाले, आपले सभापती झाले, नगरसेवक झाले. सगळ्यांनी मिळून हे शहर सुंदर पद्धतीने चालवलं. एकदाही वाद नाही. पहिला असं होतं की नगरपालिकेत काहीतरी वाद व्हायचा, कुणीतरी उठायचा, मारामारी करायचा, एकानं तर एकदा एकाला पाडलं, वरून शाई ओतली, बरोबर आहे ना? आणि तिथं जे दंगल झाली तर सगळ्या शहरात दंगल, उगं गरीब करायचं, घर जाळण्याचा कार्यक्रम झाला. परंतु 30 वर्षामध्ये अत्यंत शांततेनं हे शहर चाललं, विकासाची वाटचाल झाली. हे शहर स्वच्छ झालं, हे शहर हरित झालं, पाणी मुबलक मिळालं, शांतता सुव्यवस्था राहिली, बंधुभाव आपल्या शहरामध्ये राहिला. हे सगळं केलंय आपण. आणि आता मुद्दाम नवी टीम आपण देतो आहोत. मैथिलीताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली ही टीम आपण देतो आहोत. ही मैथिलीताई ही सत्यजित तांबे यांची पत्नी आहे, डॉक्टर साहेबांची सून आहे, दुर्गाताईची सून आहे. शेवटी नगराध्यक्ष तिथं जो जातो त्याच्या पाठीशी अनेक काही लोक असा लागतात, त्यामुळे नगराध्यक्षाचं काम करणं सोपं होणार असतं. मैथिलीताईच्या पाठीशी ही सगळी माणसं भक्कमपणे उभी आहेत. आणि त्याबरोबर आपण नगरसेवक सुद्धा इथं आपल्याला आपण दिलेले आहेत. लालाला खरं लालाचं नाव तुमचे मुजीब खान, अब्दुल्ला खान पठाण. लाला आमचा खरंच होतं लाडका मित्र आहे बरं का. पहिलं म्हणजे धडपडणारा लाला आहे, प्रेम करणारा लाला आहे, लोकांकरता उभा राहणारा लाला आहे, धावपळ सतत करणारा आहे.
कार्यकर्ता कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण लाला आहे. आपले इच्छुक असतात, अनेक जण असतात, तर एकदा निर्णय झाला ना, झाला निर्णय, पाठीशी राहिलं पाहिजे. म्हणून लालाला मतं इतके पडले पाहिजे तो सांगतो. आणि त्याबरोबर इसाक खान आमचे मित्र आहेत, त्यांच्या धर्मपत्नी आहेत नसीमा बानो, या ताईला सुद्धा मतं आपल्याला भरपूर द्यायची. थोडंसं झालेलं आहे गोंधळ, पण तो उद्या निर्णय 8:30 वाजता काहीतरी होईल, त्याच्या बाबतीत तो निर्णय होईल. आज नाही उद्या ते मतदान तर करावंच लागणार आहे आपल्याला. मतदानामध्ये आपल्या या बहीणच आपली राहणार, नसवानच राहणार आहे. इसाक खान पठाण हे असे आमचे मित्र आहेत. खरं सांगतो तुम्हाला, आता ते भाभी असं आल्या पाहिजे, भाषण करायला लागल्या पाहिजे. तुम्ही आता बस झाला, त्या सिनियर झाल्या. इसाक खान 1985 साली ज्यावेळेस मी उभा राहिलो, अपक्ष उभा राहिलो होतो, खरं सांगतो मला, त्यावेळेस काँग्रेस पक्षाने काय केलं, काँग्रेस पक्षाने एक मंचरची महिला इथं उभी केली होती. पाण्याचं भांडण होतं आपलं खूप मोठं, तालुक्याला पाणी मिळावं म्हणून. काही आपले आहेत ना सध्याचे आपले अजून मित्रच ते, त्यांनी उद्योग केला होता आणि ती बाई इथं उभी केली. आपण अपक्ष उभा राहिलो त्यावेळेस जे भक्कम पाठीशी माझ्या राहिले होते 85 साली, त्या आमदारकीमध्ये ज्यांची मदत झाली त्यात आमचे मित्र इसाक खान भाई. खरं सांगतो तुम्हाला, म्हणून 40 वर्ष तुमचं चांगलं गेले हे विसरू नका. हजरात मैं वसीम मेंबर की तरफ से तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ. आप सबको पता है कि संगमनेर नगर परिषद के जो इलेक्शन है, इसमें संगमनेर सेवा समिति ने अपने 30 नगर सेवक के उम्मीदवार और नगर अध्यक्ष के लिए डॉक्टर मैथिली ताई तांबे को उम्मीदवारी दी है. और वार्ड नंबर 15 से हमारे नसीम आपा है और मुझे खान को लाला है. मैं लाला के बारे में इतना ही कहूँगा कि लाला ना मेरा दोस्त है, ना मेरे खानदान से ताल्लुक रखता है, लेकिन मैं उसके कामों से इतना इम्प्रेस हुआ, इतना मुतासिर हुआ कि मैं आज उसके साथ जुड़ा हूँ. और मुझे इस बात की खुशी है कि उसके कामों के वजह से उसे नगर सेवक की उम्मीदवारी दी गई है. लोग पहले नगर सेवक बनते हैं फिर काम करते हैं, लेकिन मुजीब खान उर्फ लाला एक ऐसा बंदा है जिसे उसके कामों के वजह से उम्मीदवारी दी गई है. इस बात का मुझे फख्र है. और मैं तमाम हजरात से गुजारिश करता हूँ कि जो संगमनेर वार्ड नंबर 15, ये हमारा वार्ड सब में आखिरी नंबर का वार्ड है. और मैं ये बैठे हुए तमाम अवाम से एक उम्मीद रखता हूँ कि संगमनेर में वार्ड हमारा नगर पालिका में आखिरी नंबर का वार्ड है, लेकिन वोट देने में लाला को और डॉक्टर मैथिली ताई तांबे को 1 नंबर पे रहेगा. सबसे ज्यादा वोट, ये उम्मीद है मुझे कि सबसे ज्यादा वोट हमारे वार्ड से हमारे उम्मीदवारों को मिलेंगे. मैं लाला के बारे में ये बताना चाहता हूँ कि एक बार हम एक दावत में थे और वहाँ रात के 10 बजे थे. वसीम मेंबर को एक फोन आया गुडे हॉस्पिटल से. तो उस हॉस्पिटल से बताया गया कि एक बंदा सीरियस है, मोटरसाइकिल का एक्सीडेंट हुआ है. लाला ने खाना खाए बगैर वहाँ से उसकी मदद के लिए कुटे हॉस्पिटल के लिए रवाना हुआ. और अल्लाह के करम से उसको टाइमिंग पे और वक्त पे उसका इलाज होने की वजह से उसकी जान बची. लाला हॉस्पिटल के लाइन से इतने लोगों के काम करते आ रहा है. एसएमबीटी के हमारे डॉक्टर हर्षल तांबे के जो एसएमबीटी हॉस्पिटल है इगतपुरी में, इतने 5 साल में 150 से भी ज़्यादा पेशेंट का इलाज वहाँ पे मुफ्त में लाला और वसीम मेंबर के जरिए किया गया है. मैं आपको सबको बताना चाहता हूँ कि जो इलेक्शन है ये एक सोच का इलेक्शन है. हम उस सोच को पसंद नहीं करते जो सोच हिंदू मुसलमान भाइयों में नफरत पैदा करके ये भाईचारे को खत्म करना चाहती है. हम उस सोच को पसंद नहीं करते जो हमारे मजहब के अंदर दखल अंदाजी करती है. हम उस सोच को पसंद नहीं करते जो हमारी शरीयत में मुदाखलत करती है. हम उस सोच को पसंद नहीं करते जो हमारे जो गुस्ताखे रसूल है उसको हीरो बनाने की कोशिश की जाती है. कल हमने देखा जो सोच को हम पसंद नहीं करते वो रहमतनगर में फिर रहा था और उसके साथ जो सोच और फिर रही थी, हमें उसे सबक सिखाना है इस इलेक्शन में
क्यों? कि हम उस सोच को पसंद करते हैं जो सब मजहब को साथ में लेकर सबकी तरक्की करना चाहती है। मैं नगर संगमनेर सेवा समिति की तरफ से ये बताना चाहता हूँ कि संगमनेर सेवा समिति इस मकसद से काम कर रही है कि संगमनेर में तमाम अवाम की तरक्की के लिए, संगमनेर की तरक्की के लिए इसका काम है, इसका मकसद है। संगमनेर सेवा समिति का मकसद संगमनेर शहर को बेहतरीन और खूबसूरत शहर बनाना है, और संगमनेर सेवा समिति का मकसद संगमनेर में जो गलत ताकत है, जो इनका डर है, डर को बेखौफ करना है। मैं इतना ही कहूँगा कि जो संगमनेर की एक तरक्की के लिए संगमनेर सेवा समिति खड़ी है और इसके सामने जो ताकतें खड़ी है, मैं अभी वक्त कम है, एक शेर बोलकर मैं अपनी बात खत्म करता हूँ। ये तरक्की के ऊपर शेर है, आप इसका गलत मतलब नहीं निकालना, थोड़ा सा निकाल लिए तो चल जाएगा। राह के पत्थर को चकनाचूर होना चाहिए, राह के पत्थर को चकनाचूर होना चाहिए। जो रास्ते में अचानक से जो पत्थर आते हैं, मुश्किलात और रुकावटें पैदा करते हैं। 2 महीने पहले मैं और वसीम मेंबर कश्मीर गए हुए थे, वहां पे हमने देखा सेब से भरी हुई हजारों ट्रकें खड़ी हुई है। तो वहां के लोगों ने बताया कि जो लैंडस्लाइडिंग की वजह से जो पत्थर रास्ते में आ जाते हैं, उसके वजह से जम्मू श्रीनगर का हाईवे 15 दिन से बंद है, और इसके वजह से सेब के कारोबार में 1000 करोड़ से भी ज्यादा का नुकसान हुआ है। जब मेरे दिमाग में ये बात समझ में आई कि ऐसे पत्थर जिसकी कोई कीमत नहीं, वो हजारों करोड़ का नुकसान पहुंचा देते हैं। आज संगमनेर की तरक्की के रास्ते में भी एक पत्थर आया है, और उसे चकनाचूर करने का काम बाड़ा साहब, पुरा साहब और सत्यजीत काम कर रहे हैं, और हमें इनकी मदद करनी चाहिए। मैं अपनी बात इस शेर बोलकर खत्म करता हूँ। राह के पत्थर को चकनाचूर होना चाहिए, राह के पत्थर को चकनाचूर होना चाहिए। वार्चा एक हो, भरपूर होना चाहिए, वार्चा एक हो, भरपूर होना चाहिए। सिर्फ इतना ही नहीं, वो हार अपनी मान ले, वो हमारे सामने मजबूर होना चाहिए। अस्सलाम वालेकुम। मैं आप तमाम लोगों मी तर थोडक्यात होणार आता विश्वासरावने अत्यंत सविस्तर इथे सांगितलेलं आहे। आता आपल्या सर्वांचे नेते थोरात साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, तेही आपल्याला मार्गदर्शन करणार। मित्रांनो, आता आपण काय कामं केली, खरं म्हणजे काय राहिलं हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे। साहेबांच्या मदतीने पुढच्या अनेक पिढ्यांचं काम ज्याला म्हणतो आपण, ते पाण्याचं काम केलं। रस्ते होतात, रस्ते परत पुढच्या वर्षी ते खराब होऊ शकतात, पण साहेबांनी असं काम केलंय की पुढच्या अनेक पिढ्या साहेबांचं नाव काढत राहतील, ते म्हणजे निर्मात्यातनं तुमच्या घरात येणारं शुद्ध पाणी। गेले 2 महिने झाले मी फिरतोय शहरामध्ये, प्रत्येक घरातलं पाणी पितो। मला त्या ठिकाणी मी कुठल्याही स्वरूपाचा त्रास त्या ठिकाणी मला झालेला नाही आणि कुणालाही होत नाही। भरपूर पाणी, पुन्हा दाबाने पाणी। आता 4 महिने झाले त्या ठिकाणी, खरं म्हणजे 4 वर्षांपासून एक प्रकारची सत्ता तेच राबवत आहेत, कारण त्यांचं शासन आहे ना, 4 वर्ष झाले ते सत्ता राबवत आहेत। तिथं त्यांचं सीओ आहे, त्यांना आवडलं तर ठेवतात, नाही तर पळून लावतात। 3 सीओ पळून लावले, आणि मग 3 तुम्ही त्या ठिकाणी काम करत असताना तुम्ही कधी जनतेच्या प्रश्नाची सोडवणूक केली का? ते फक्त सीओकडे जातात, त्यांना दमदाट्या करायला जातात। मला सांगा ना की कुठला प्रश्न त्यांनी या 4 वर्षामध्ये सोडवला, किंवा आता नवीन प्रतिनिधी झाले, त्यांना 1 वर्ष झाले, त्यांनी कोणते प्रश्न या ठिकाणी सोडवले? आणि म्हणून मित्रांनो, हे जे सगळं चाललंय, मी आपल्याला या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की आता ते अफवा पसरवण्यामध्ये, खोटं बोलण्यामध्ये अत्यंत पटाईत आहे। आता जवळ आले काहीतरी अफवा पसरवतील, इथं येऊन सांगायचं मी आरक्षण उठवेल। काल साहेबांनी काल दाखवलं की उपमुख्यमंत्री जातात, कुठे जातात ते तुम्हाला MIDC मंजूर, काय पाहिजे तिथे शेजारी बसलेले असतात ते म्हणतात की आम्हाला अमकं पाहिजे, ते मंजूर। मित्रांनो, अशी पद्धत नसते मंजूर करण्याची। तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आहात, कॅबिनेट असते, मिटिंग असते, सभा असते, मग विषय मंजूर होत असतात, का लगेच म्हणायचं मंजूर? खरं तर हा तर सरळ आचारसंहितेचा भंग सुद्धा आहे, पण असो, आम्हाला काही त्याच्याशी कर्तव्य। तुम्ही खरोखर त्या ठिकाणी अनेक वचनं दिली, पण त्याचं कुठलं केलं? शेतकऱ्यांना सांगितलं की आम्ही तुमची कर्जमाफी करू, झाली का कर्जमाफी? तेव्हा नुसत्या येऊन थापा मारणं, हे बघा, निवडणुकीच्या काळात जे बोलतात त्याच्यावर कृपा करून विश्वास ठेवू नका। आम्ही बोललो तरी आमच्यावर ठेवू नका, कारण निवडणुकीच्या काळात सगळेच कशालाच नाही म्हणायचं नसतं ना, त्यांना काही करून मतं पाहिजे असतात, मग नुसतं हो म्हणत राहायचं। तर ही पहिली गोष्ट आहे मित्रांनो। तेव्हा अनेक अफवा, खोट्या गोष्टी पसरवल्या जातील, आणि मग त्याच्यावर आपण कधीही विश्वास ठेवायचा नाही।
निवडणुकीच्या काळामध्ये त्या ठिकाणी लोक वेगवेगळ्या पद्धतीने मतं मिळवण्यासाठी वेगवेगळे उद्योग त्या ठिकाणी करत असतात. त्याच्यावर आपण विश्वास ठेवायचा. मी विश्वास मुक्तडक आहेत आणि आमच्या सातपुते ताई आहेत, त्या दोघांनाही प्रचंड मताधिक्याने असं विजयी करा अशी विनंती करतो. विश्वास मुक्तडक यांची काही वैशिष्ट्य आहेत मित्रांनो, ते आता बोलले, ते थोडेसे तापट आहे स्वभावाने, पण ठीक आहे ना. तापट कोण असतो? जो सच्चा असतो तोच तापट असतो, बरोबर आहे की नाही? तो रागीट असतो, कारण त्याला खऱ्या गोष्टी जर त्यांनी कुणी बोलायला लागलं खोट्या तर त्याला राग येतो. पण मी तुम्हाला खात्री देतो, तुमच्या घरामध्ये तुमचे प्रश्न तर सगळे सोडवतील. पण इथे किती त्यांनी छान काम केलं. इथं कुठे मी जातो सगळीकडे सिमेंट काँक्रीटचे रस्ते आहेत, झाडं केवढी छान पद्धतीने लावली, वेगवेगळे सामाजिक उपक्रम ते करतायत. आणि तुमच्या या मोहल्ल्यामध्ये, तुमच्या या संपूर्ण प्रभागामध्ये कुणीही काही अडचण आली, रात्री बेरात्री तुमच्यावर काही संकट आलं तर हक्काने आणि 100% वेळच्या वेळी उपस्थित राहणं व्यक्तिमत्व म्हणजे विश्वास मुक्तडक आहे. शावीर शेख, सी 24 तास, संगमनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अग, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.